गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय. घरात मोदक, लाडू आणि वेगवेगळ्या गोडधोडाच्या पदार्थांची तयारी सुरू झाली. पण मागच्या आठवड्यात अचानक एका गोष्टीनं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा सुरुंग लावलेला. ती गोष्ट म्हणजे साखर. अवघ्या एका महिन्यात 50 रुपये किलो असणारी साखर थेट 70 रुपयांवर जाऊन पोहोचली होती. सण सुरू होण्यापूर्वीच साखरेच्या दरात प्रति किलो तब्बल 20 ते 25 रुपयांची मोठी वाढ ही नोंदवण्यात आल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. पण मंडळी, आता साखरेच्या दरात घट होताना दिसतेय. असं अचानक एका रात्रीत काय घडलं की भडकलेले साखरेचे दर थेट 15 ते 18% खाली कोसळले? 67 रुपयांवर गेलेली साखर आता 55 रुपयांच्या आसपास कशी आली? केंद्र सरकारनं असा कोणता मास्टर स्ट्रोक मारला ज्यानं साठेबाजांचे धाबेच दणाणले? हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की सणाच्या तोंडावर साखर इतकी महाग का झाली होती. तर चालू वर्षाच्या साखर हंगामात सुरुवातीला सुमारे 343 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज होता. पण उसावर आलेला लालकूज रोग, शेंडाकिडीचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे पिकाचं झालेलं नुकसान यामुळे उत्पादनाचा सुधारित अंदाज 300 लाख टनांवर आला. म्हणजेच त्यात सुमारे 37 लाख टनांची मोठी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही हवामानाच्या बदलामुळे साखरेचा पुरवठा घटलेला होता. 2 महिने आधी जागतिक बाजारात $447 प्रति टन असणारा दर ऑगस्टमध्ये $552वर पोहोचला. आणि यात महत्वाचं कारण म्हणजे सणांच्या काळात मागणी वाढणार हे ओळखून काही साखर कारखान्यांनी आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण केला. त्यानंतर साखरेचा साठा दाबून ठेवून भाव वाढवण्याचा खेळ सुरू झाला. याचा परिणाम म्हणजे अवघ्या 3 ते 4 दिवसात साखरेच्या घाऊक आणि किरकोळ किमतींनी अक्षरशः उच्चांक गाठला. पण महागाईचा हा भडका उडताच मोदी सरकार तातडीनं ऍक्शन मोडमध्ये आलं. त्यावर केंद्र सरकारनं असे 2 मोठे निर्णय घेतले ज्यानं अवघ्या 48 तासातच साखरेच्या बाजाराचं चित्र बदलून टाकलं. सरकारचा पहिला निर्णय म्हणजे 10 वर्षात पहिल्यांदाच शुल्कमुक्त आयात म्हणजेच झिरो ड्युटी इम्पोर्ट. केंद्र सरकारनं 31 ऑक्टोबर पर्यंत तब्बल 10 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात भारतानं पहिल्यांदाच साखरेच्या करमुक्त आयातीला हिरवा कंदील दाखवलाय. परदेशातून स्वस्त साखर बाजारात येण्याचा मार्ग मोकळा होताच साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची भीती क्षणात नाहीशी झाली आहे. यात आणखी एक गोष्ट म्हणजे सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. साखरेच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सोमवारी आयातीच्या अटींमध्ये सुधारणा केली. यानुसार टॅरिफ रेट्स कोट्याअंतर्गत आयात केलेल्या कच्च्या साखरेचे 2 महिन्यांच्या आत पांढऱ्या शुद्ध साखरेत रूपांतर करून देशात विकणं बंधनकारक करण्यात आलं. पूर्वीच्या नियमांनुसार आयात केलेल्या कच्च्या साखरेवर वाजवी कालावधीत आणि वेळेच्या खूप आधी प्रक्रिया करणं आवश्यक होतं, जेणेकरून ती 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत देशांतर्गत बाजारात विकली जाऊ शकेल. सुधारित नियमांनुसार आता प्रक्रिया आणि विक्रीसाठी 2 महिन्यांची मुदत अनिवार्य करण्यात आली आहे. आता सरकारचा दुसरा निर्णय म्हणजे साठेबाजीवर कडक नजर. पण सरकारनं साठेबाजी करणाऱ्यांना थेट धारेवर धरलाय. सरकारने व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय. बिस्किट उत्पादक, शीतपेय कंपन्या, मोठे व्यावसायिक आणि घाऊक व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे 15 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अन्न सचिव संजीव चोपडा यांनी स्पष्ट इशारा दिलाय की अवैध साठा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. या कठोर कारवाईच्या भीतीमुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेली साखर लगेच बाजारात विक्रीसाठी आणली. मंडळी, सरकारच्या या 2 निर्णयांचा परिणाम इतका वेगानं झाला की साखरेच्या घाऊक आणि किरकोळ बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. 3 ते 4 दिवसात साखरेचा घाऊक भाव प्रति क्विंटल 6,600 रुपयांवरून थेट 5,500 ते 6,000 रुपयांच्या खाली आला. दिल्ली, मुंबई आणि कानपूरच्या मंडईत एका क्विंटल मागे 600 ते 850 रुपयांपर्यंतची घसरण झाली. दुसरीकडे किरकोळ बाजारात 67 ते 70 रुपयांपर्यंत पोहोचलेली साखर आता 55 ते 62 रुपये प्रति किलोवर आली आहे. म्हणजे घाऊक बाजारातले दर कमी झाले असले तरी त्याचा थेट फायदा किरकोळ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस लागू शकतात. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात साखरेचा सरासरी घाऊक दर 58.29 रुपये प्रति किलो तर किरकोळ दर 63.05 रुपये प्रति किलो आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की बाजारात पुरवठा वाढेल आणि साठेबाजी थांबेल. हे स्पष्ट संकेत मिळताच व्यापाऱ्यांनी आणि किरकोळ विक्रेत्यांनी साठवलेली साखर बाजारात आणायला सुरुवात केली. कारण आता जास्त काळ साठा ठेवणं त्यांना नियमानुसार शक्य नव्हतं.
आणि आयातीमुळे पुढे भाव आणखी उतरण्याची शक्यताही वाढलेली होती. आता प्रश्न असा उरतो की हा दिलासा किती काळ टिकेल. म्हणजे सरकारनं आयातीसाठी 31 ऑक्टोबरची आणि स्टॉक लिमिटसाठी 30 नोव्हेंबरची मुदत ठेवलेली आहे. म्हणजे नेमकं गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या संपूर्ण सणासुदीच्या हंगामात साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा हाच सरकारचा उद्देश दिसतो. पण दीर्घकालीन उपाय म्हणून देशांतर्गत ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन वाढवणं, गाळप हंगाम सुरळीत करणं आणि निर्यात आयात धोरणात सातत्य ठेवणं हे आव्हान अजूनही कायम आहे. कारण एकाच वर्षात निर्यातीतून आयातीकडे झालेला हा उलटा प्रवास हेच दाखवतोय की धोरणात्मक नियोजनात अजूनही सुधारणेला वाव आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकाला या उपायांमुळे नक्कीच दिलासा मिळालेला आहे. बाकी तुमच्या भागात साखरेचे भाव खरंच कमी झालेत का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.